नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। सर्वात प्रथम आता दिवाळी आहे, दिवाळीचे धमाके तुम्हाला मधून ऐकू येतील व्हिडिओमध्ये। आणि शुभ दीपावली सगळ्यांना, तुम्हाला हॅपी दिवाळी। आज मी तुम्हाला क्रोशेट आयटम दाखवणार आहे। क्रोशेट हेअर बँड तुम्ही केसांनाही लावू शकता आणि हातातही घालू शकता। या टाईपचे मी हे 4 कलरचे बनवलेले आहेत बघा। एकदम सोपं आहे। हे एक मी ग्रीन कलरचं बनवलं आहे, ते थोडंसं मोठं आहे, ते मी नंतर दाखवेल। आधी हे छोटंसं मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करते। ज्यांना क्रोशा वर्क येतं त्यांना हे बनवायला खूप सोपं जाईल। सध्या हे ट्रेंडिंग चालू आहे, तर यासाठी आपल्याला असं रबर बँड घ्यायचं आहे। असं कलरफुल असेल किंवा मग असं ब्लॅक कलरचं, या टाईपमध्ये। त्यासाठी मी या कलरची ऊल घेतलेली आहे, या कलरचं बनवते आणि त्याला कॉम्बिनेशनला ब्लॅक कलरची ऊल घेते। तुम्ही कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता। साडीवर, ड्रेसवर मॅचिंग वेगवेगळं। सीझर लागेल आणि सुई लागेल। चला तर मग आपण हेअर बँड बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला ह्या कलरने बनवायचा आहे बेस। त्यासाठी काय करायचं आहे, या लोकरची पहिल्यांदा हे निडल गाठ मारून घ्यायची आहे। कशी बघा, अशी निडल फिरवायची, परत एकदा बघा, आणि ही यातून काढायची। ही आपली एक नॉट बांधून घेतली आपण, आणि आता बोला कव्हर करायचं आहे आपल्याला। चेन स्टिचनेस करणार होतं, पण हे पहा असं बोचं खालून घ्यायचं आणि स्लिप स्टिच। आपण चेन बनवतो साधी क्रोशाची, तीच बनवायची, फक्त मध्ये रबर बँड येईल। सिंपल रबर बँड लावण्यापेक्षा हे असं जर लावलं केसांना तर ते खूप सुंदर दिसतं, अधिक आकर्षक दिसतं। म्हणून आता आपण आपल्या ड्रेसवर, साडीवर मॅचिंग बनवूयात। हे आपल्याला ज्या कलरचं हवं त्या कलरचं आपण बनवू शकतो। बघा या टाईपचे हे टाके खूप घट्ट घ्यायचे नाहीत आणि खूप लूज घ्यायचे नाहीत। खूप घट्ट घेतले तर रबरला व्यवस्थित वाटणार नाही, आणि खूप लूज घेतले तर ते खूप ढिले ढिले। हे बघा या टाईपचे, म्हणजे किती त्या रबर बँडला आपण स्ट्रेच केलं तर त्यांना काही होतं कामा नये। या टाईपमध्ये खूप घट्ट नाही आणि खूप लूज नाही, असे हे टाके घ्यायचेत आपल्याला। आणि थोडेसे टाके घेऊन झाले की ते जवळजवळ सरकवून घ्यायचेत। टाके मोजून घाला किंवा नाही न मोजता घाला, काही फरक पडत नाही। फक्त एवढं की तुमचं रबर बँड जे आहे ते कव्हर झालं पाहिजे पूर्ण। असे सरकवून घ्यायचे, ते थोडे झाले की जवळजवळ आले पाहिजेत खूप, नाही तर काय होतं, ते काळं रबर उघडं पडतं, त्याचे काही छान दिसत नाही। म्हणून या टाईपचे असे तुम्ही पटापट टाके टाकून घ्या। एकदम सोपं, कमी खर्चात बनणारं हे रबर बँड आहे। थोडे टाके झाले की असे सरकवून घ्या। मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। शेअर पण जरूर करा, आणि तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा। याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगेन। हे असे टाके टाकून घ्यायचेत बघा पटापट। आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आवडत असतील तर वेगवेगळ्या टाईपचे बँड बनवायला, तर मी तुम्हाला तसे वेगवेगळ्या टाईपचे बँड पण दाखवेल। हे टाके पूर्ण टाकून घेऊयात आपण आता। पूर्ण होत आलेलं आहे। हे 63 झालेत माझे, 64, 65 बघा, पूर्ण रबर बँड कव्हर केले। आता त्याच्यानंतर काय करायचं, हे पहिला जो असतो त्याच्यावरती बघा, डोक्यावरती परत एकदा बघा, हे आपलं हे त्याच्यातून काढून घ्यायचं आणि आपल्या टाक्यातून काढून घ्यायचं, म्हणजे स्लिप स्टिच।
याच्यामुळे काय होईल, कुठे गाठ मारली आहे किंवा कुठं जोडलं आहे हे कोणाच्याच लक्षात येणार नाही. त्याच्यावरती बघा काय केलं आहे आपण, प्रत्येक चेनवरती 2-2 खांब टाकलेले. खांब म्हणजे बघा पहिल्यांदा 2-3 चेन घेऊन घ्यायच्या आणि एक अडी घ्यायची सुईवरती आणि त्याच चेनमध्ये दोरा काढून घ्यायचा. परत एकदा बघा, एक अडी घेतली आणि त्याच चेनमधनं वरती घेतला. परत 3चे 2 केले, 2चा 1 केला. याला खांब म्हणतात. ठीक आहे. परत नेक्स्ट चेनमध्ये बघा थोडंसं सरकून घ्या म्हणजे चेन तुम्हाला क्लिअर दिसतील. करताना सेम तसंच 3-2-1, एक अडी घ्यायची, खालून दोरा काढून घ्यायचा, 3चे 2, 2चा 1. एका चेनमध्ये 2-2 असे खांब टाकत जायचे आपल्याला. प्रत्येक चेनच्या डोक्यावरती खांब आला पाहिजे. एक पण चेन तुम्ही खालची सोडू नका. जेवढं तुमचं दाट येईल वरती तेवढं तुम्हाला नंतर ते खूप छान नागमोडी शेप दिसतो. मैत्रिणींनो, यासोबतच जर तुम्हाला क्रोशाचे इयरिंग्स, किचेन्स किंवा हेअर बेल्ट्स किंवा आणखीन काही आयटम बघायचे असतील तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, म्हणजे मी तुम्हाला त्या टाईपचे व्हिडिओ टाकेन. हे बघा, असे 2-2 टाकल्यामुळे काय झालेलं आहे, असं येतं बघा जवळजवळ. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तसेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी त्यात काही सुधारणा करायची असेल तशा मी सुधारणा करून घेईन. हे बघा, इतक्या जवळजवळ चैन येतं, इतकं जवळजवळ आहे तर तेवढंच टाकायचे आहेत आपल्याला. प्रत्येक चेनमध्ये 2 खांब येतील. ते जवळजवळ टाकल्यामुळे मी थोडंसं करून दाखवते तुम्हाला पुढचं. अशा हे बघायला नागमोडी शेप येतो, त्यामुळे ते खूप सुंदर दिसतात. पूर्ण बनवलेलं आहे मी. आणि हे बघा, आता इथे जॉईन करते. जॉईन करताना सेम तसंच करायचं. आधी दाखवलं होतं की नाही मी स्लिप स्टिच पहिल्या लाईनला, तसंच सेम जॉईन करायचे. आपण दोरा तोडून घेतला, छान घट्ट ओढून घ्या. हे बघा, समस्त शेप आला आहे त्याला. कमीत कमी लोकरमध्ये तयार होणारा आयटम आहे. बघा, परत एकदा बघा कशी नॉट मारायची. थोडंसं अलीकडून घ्या तुम्ही, जिथे जॉईन केले ते सोडून त्याच्या अलीकडच्या बाजूने घ्या. म्हणजे हा आपण कुठे जॉईन केलं आहे हे नंतर आपल्याला सुद्धा कळणार नाही, समोरच्याला तर समजणारच नाही. फक्त हे घेताना बघा काळी लोकर असल्यामुळे तुम्हाला नीट समजणार नाही. परत एकदा दाखवते मी. तुम्ही कोणत्याही कलरमध्ये हे बनवू शकता, कुठल्याही कलरचं कॉम्बिनेशन वापरू शकता. ज्या ड्रेसला साडीला मॅचिंग असं कॉम्बिनेशनमध्ये पण तुम्ही बनवू शकता. सुंदर असं हेअरबँड दिसतं. हे एक चेन घेतलेली आहे आपण आणि पुढच्या चेनमध्ये एक टाका. हे बघा, हे मुकाखांब, याला मुकाखांब म्हणतात. म्हणजे पुढच्या चेनमधून धागा ओढून घ्यायचा आणि ते 2 धाग्यामधून एक काढून घ्यायचा. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल क्रोशेट तर तसं मला कळवा. मी तुम्हाला छोटे छोटे आयटम्स, छोटे छोटे फ्लावर्स कसे बनवायचे ते पण दाखवेल. धागा तो ओढून घ्यायचा. आपल्याला हाईड करायचा आहे तो म्हणून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एक्स्ट्रा झालं की नंतर कापून टाकू आपण, समजा मध्ये मध्ये आला तर. नाही तर तसंच कंटिन्यू हे बघ मुके खांब टाकून घ्यायचे. परत एकदा मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. या अशा प्रकारे आपल्याला ही बॉर्डर करायची आहे पूर्ण. मी करून दाखवते बघा. एंड आला इथे. आता पूर्ण बॉर्डर केली आहे मी. नवीन नवीन बनवताना थोडा वेळ लागेल, नंतर पटापट होतं ते.
तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते आवर्जून मला कळवा. बघा हे आपलं पूर्ण झालं आहे. स्लिप स्टिचने पॅक केलं आहे, धागा तोडला. आता हा आलेला धागा आपल्याला हाईड करायचा आहे. तर या स्विचच्या मदतीने इकडून तिकडून तो धागा ओढून घ्या पुढच्या चेनमध्ये. अशा प्रकारे त्याला पॅक करा आणि शेवटी राहिलेला थोडासा जो असतो त्याला व्यवस्थित ओढून कट करून घ्या. बघा आता याच्यामध्ये आपण कुठून सुरुवात केली आणि कुठे संपवलं हे काहीच दिसत नाही. अशा प्रकारचा आपला हा बो तयार होतोय बघा. असे सुंदर सुंदर हेअर बो, हेअर बँड तुम्ही तयार करा आणि ज्यांनी तयार केले त्यांनी मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. धन्यवाद मैत्रिणींनो.